सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण उपवासाचा अगदी सोपा पदार्थ ज्याला कोणतीही पूर्वतयारी लागत नाही किंवा मधल्या वेळेत मुलांना देण्यासाठी अगदी नाश्त्याचा हेल्दी असा हा प्रकार बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक गाजर, बटाटा घेतलेला आहे अर्धा आणि अर्ध रताळं घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला साल काढून स्वच्छ धुवून साल काढून किसून घ्यायचं आहे किसणीवर. जी मोठी साईजची किसणी असते त्याच्यावरती हा किस करून घ्यायचा आहे. तर इकडे मी ह्या सगळ्याचा किस करून घेतलेला आहे. जाड आकाराचीच किसणी वापरा. अगदी जी बारीक किसणी येते चीज किसायची त्याने जर किसलात तर त्याचा खूप असा गच्च गोळा तयार होतो. त्यासाठी जाड आकाराची जी किसणी असते त्याच किसणीने तुम्ही हे किसून घ्यायचंय. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि इथे मी 2 मोठे चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे. दाण्याचं कूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी लहान मुलीसाठी बनवतेय म्हणून यामध्ये मी मिरची घातलेली नाहीये. पण जर तुम्ही बनवत असाल मोठ्या माणसांसाठी उपवासासाठी तर यामध्ये तुम्ही बारीक कापलेली मिरची सुद्धा घालू शकता, जिरं सुद्धा वापरू शकता. आता हे छान एकजीव करून झाल्यानंतर या ताटामध्येच आपल्याला हे घ्यायचंय, असं व्यवस्थित पसरवून घ्यायचंय आणि थापून घ्यायचंय, कारण की आपल्याला हे थालीपीठ तव्यावर लावायचं आहे. आता ज्यांना डायरेक्ट तव्यावर लावता येणार नाही त्यांच्यासाठी मी ही ट्रिक सांगतेय की तुम्ही त्याच ताटामध्ये ज्याच्यामध्ये किस करणार आहात त्याच्यामध्येच हे छान असं गोल पसरवून घ्यायचंय. थोडं दाब देऊन थापून घ्यायचंय. खूप जास्त गच्च असं दाबायचं नाहीये. वरच्यावर हलक्या हाताने थोडंसं दाब देऊन थापून घ्यायचं आहे. तर तवा मी इथे गरम करायला ठेवला होता. तवा गरम झालाय. त्यावर थोडंसं तूप सोडून आपल्याला छान पसरवून घ्यायचंय तव्यावरती. ज्यांना सवय असते ते डायरेक्ट तव्यावर सुद्धा तापून घेऊ शकता. आता हेच ताट आपल्याला तव्यावरती असं पलटी करून घ्यायचं आहे आणि अलगद हाताने वरती आपल्याला हे ताट अलगद उचलून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता तसाच्या तसा गोल आकार इथे खाली तव्यावर पडलेला आहे. तो आता कालथ्याने आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे आणि वरतून थोडासा दाब द्यायचा आहे आपल्याला की जेणेकरून ते छान तव्याला चिकटलं जाईल. आणि तव्याला आधी तेल किंवा तूप हे नक्की लावून घ्यायचं आहे. आता बघा हे सगळ्या साईडनी मी एकसारखं करून घेते आणि थोडंसं आपल्याला कालथ्याने याला दाब देऊन घ्यायचंय. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. त्याआधी साईडनी थोडंसं तूप सोडतीये मी. अगदी अर्धा चमचा तूप मी साईडून सोडलेला आहे. वरती ठेवायचंय झाकण. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे. बारीक गॅसवर 3 ते 4 मिनिटं एका साईडने आपल्याला याला शिजून द्यायचं आहे. आता 3 ते 4 मिनिटाच्या आत मी हे झाकण काढलेलं आहे. कालथ्याने आधी आपल्याला बाजूने साईड सुटतायत का हे चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच याला आपल्याला पलटी करायचं आहे. ज्या साईडून थोडंसं चिकट असं तुम्हाला वाटत असेल की हे सुटत नाहीये त्या साईडला थोडा गॅसच्या साईडनी तवा सरकवून त्या साईडनी सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचंय. जेव्हा सगळ्या कडा व्यवस्थित सुटल्या जातील तेव्हाच याला पलटी करायचं आहे. पलटी करायच्या आधी वरतून थोडंसं पुन्हा तूप सोडायचंय अर्धा चमचा आणि मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. अगदी सहज निघतं, तुटत वगैरे अजिबात नाही. तर बघा एका साईडने आपली तिथं छान खरपूस असं हे भाजून झालेलं आहे. तसंच आता आपल्याला दुसऱ्या साईडून सुद्धा 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवूनच छान दुसऱ्या साईडून सुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर आता पुन्हा थोडंसं तूप सोडणार आहे मी, म्हणजे दुसऱ्या साईडून सुद्धा छान व्यवस्थित कडेने तूप सोडल्यावरती कडा सुटतील. वरती आता झाकण ठेवतेय. मंद गॅसवरतीच दुसऱ्या साईडून 3 ते 4 मिनिटं आपण याला भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाहीये, नाहीतर खालतून ते करपलं जाईल. तर बघा झाकण आता मी काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा चेक करायचंय कडा आपल्याला सुटलेल्या आहेत का किंवा कुठे चिकटलं असेल तर त्या साईडून पुन्हा भाजून घ्यायचं. तर दुसऱ्या साईडून सुद्धा अगदी छान खरपूस असं आपलं हे भाजून झालेलं आहे आणि अगदी सोपा असा नाश्त्याचा किंवा उपवासाचा हा पदार्थ, सोपा पण तितकाच पौष्टिक असा हा पदार्थ आहे. तयार झालेला आहे अगदी 10 मिनिटांमध्ये. तर सर्व करूया. अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही सकाळी उठल्यावर नाश्त्यासाठी हा हेल्दी पदार्थ बनवू शकता, कारण यामध्ये गाजर आहे, बटाटा आहे, प्लस रताळं सुद्धा आहे. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.
पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.